मागला आहे. तरी आज आपण जळगावमध्ये आलात, काय सांगा? आज तुम्ही पाहताय जळगावमध्ये मी आलेली आहे आणि माझ्या एका हातामध्ये वंदे मातरम, माझ्यासोबत आमदार राजूमामा भोळे सुद्धा आहेत आणि माझ्या सगळ्या महिला मोर्चाच्या सहकारी आहेत. माझ्या एका हातात आज वंदे मातरम आहे आणि दुसऱ्या हातामध्ये एक एन्व्हलप आहे. एन्व्हलपवर श्रीमती सोनियाजी गांधी यांचा पत्ता लिहिलेला आहे. हे वंदे मातरमचं जे पुस्तक आहे ते मी त्यांना पाठवतेय. त्याला कारणही तसंच आहे. मला सोनियाजींना सांगायचंय की श्रीमती सोनियाजी, जनगण मन आपलं राष्ट्रगीत आहे, तर वंदे मातरम आपलं राष्ट्रीय गीत आहे आणि दोन्ही या देशाचा स्वाभिमान आहे. काल वंदे मातरम गीत चालू असताना ज्या पद्धतीने तुम्ही खरगेजींशी त्या ठिकाणी बोलत होता, हा आपल्या राष्ट्रीय गीताचा अपमान आहे, आपल्या देशाचा अपमान आहे. आणि म्हणून मला असं सुचलं की हे पुस्तक आपल्याला पाठवावं, आपल्यापर्यंत जावं, यासाठी हे मी पुस्तक पाठवते. कारण फक्त गांधी नाव आपल्यामध्ये असल्याने त्या ठिकाणी देशभक्ती येत नाही, ती रगारगात असली पाहिजे, रगरगात असली पाहिजे. आणि म्हणून हे पुस्तक आपल्याला पाठवतेय. कृपया नक्की वाचा आणि आपल्या लेकाला सुद्धा वाचायला द्या, कारण या पुस्तकाच्या मागची, या राष्ट्रीय गीताच्या मागची जी देशभावना आहे ती समजून घेणं फार गरजेची आहे. आणि म्हणून हे पुस्तक आम्ही आपल्याला पाठवतोय. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. भारत माता की जय. ताई, यासोबतच एक जो आपला राष्ट्रध्वज आहे तो कुठेतरी पडल्याचा एक व्हिडिओ पण समाज माध्यमांवर आता कुठेतरी व्हायरल होतोय 15 ऑगस्ट नंतर, कसं बघताय? नाही, कसं आहे की आपल्या हर घर तिरंगा ही जी नवीन संकल्पना देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींनी त्या ठिकाणी आणली आहे. आपल्या राष्ट्रध्वजाचा मान ठेवणं हे आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे अशा जर घटना घडल्या असतील तर त्या चुकीच्या आहेत, पुढच्या वेळेला होऊ नयेत, याच्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे.